हॅलो फ्रेंड्स, तुम्ही कधी असा पावटा भात ट्राय केला आहे का? अगदी छान होतो आणि मस्त लागतो बरं का. तोच फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर असा पावटा भात नक्की ट्राय करा. चला तर झटपट आपण पावटा घ्यायचा, मस्त धुवून घ्यायचा. त्यानंतर घ्यायचा आहे तांदूळ. इथं मी आता बासमती तांदूळ घेतलेला आहे. तेही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 वेळा आणि त्यानंतर हे 10 मिनिटांसाठी आपण छान असं भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो भात आहे तो अगदी छान खिला होतो. चला तर झटपट आता आपण इथं घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या, थोडीशी लसणाची पात आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. आता घालायचं कढाईमध्ये तेल आणि त्यामध्ये घालायचं तमालपत्र, काळी मिरी, जिरं आणि मस्त असं परतून घ्यायचं. आता यामध्ये घालायचा आपण बनवलेला मसाला आणि मिक्स करून घ्यायचं. चला तर झटपट आपण सर्व मसाले यामध्ये घालून घ्यायचे आणि तेही व्यवस्थित मिक्स करायचे. आता घालायचा आपण घेतलेला पावटा आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा. आता यामध्ये घालायचं एक टोमॅटो आणि व्यवस्थित मिक्स करायचं. चला तर झटपट आता आपण यामध्ये मीठ घालायचं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपलं तांदूळ आणि छान असं पाणी घालून घ्यायचं. जेवढं आपलं तांदूळ आहे त्याच्यात 3 पट पाणी घालायचं आहे, कारण आपला पावटासुद्धा छान असा शिजला पाहिजे. चला तर झटपट आता झाकण लावून देऊयात. आता यामध्ये थोडंसं लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे, जेणेकरून आपली जे तांदूळ आहे ते छान असं खिलं तयार होतं. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून दुसरी कोणतीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तेसुद्धा नक्की कळवा. मी ती माझ्या चॅनलवरती अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला ती रेसिपी कशी बनवायची हे नक्की समजेल. परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि खात राहा आणि माझे व्हिडिओज बघायला विसरू नका बरं का. बाय.